नमस्कार मित्रांनो. चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर लाईफ असं का म्हटलं जातं आहे. भरपूर मोटिवेशनल स्पीकर्स, स्पिरिच्युअल टीचर्स, संत लोक असं का सांगून गेले, असं का म्हणत होतं की चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर लाईफ. विचार बदला आणि तुमचं आयुष्य बदलेल. कारण का ॲक्च्युअलमध्ये काम असं आहे की जे पण आहे ते विचारच आहे. विचार म्हणजे एक फिल्टर आहे, लेन्स आहे. आणि त्या विचारांच्या थ्रू आपण दुनिया, वर्ल्ड, जग, आयुष्य एक्सपिरियन्स करत असतो. आता या जगामध्ये 800 करोड लोक आहेत, तर एकाच पृथ्वीवर, एकाच जगात 800 करोडचे वर्ल्ड एक्सपिरियन्स करतात लोक. तुम्ही जे एक्सपिरियन्स करताय, जसं सगळं इंटरप्रेट करताय, जसं तुम्ही परसीव करता, जे समजता, तसं मी नाही करत. जे मी करतो ते तुम्ही नाही करता. असं सगळ्यांची एक वेगळी दुनिया असते. आणि ही दुनिया डिपेंड करते आपल्या थॉट्सवर. आणि आपण हे थॉट्स चेंज करून जे आपल्याला जग दिसतंय, जे रिॲलिटी आहे आपल्याला वाटतंय, रिॲलिटी ही सब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. थॉट चेंज केले की रिॲलिटी आपल्याला वेगळी दिसायला चालू होते. असंच आहे सगळा विषय. मॅजिकल विषय आहे, पण थॉट्स तेवढे पॉवरफुल आहेत. आणि आपल्या आताच अगोदर ही गोष्ट, हे नॉलेज यायच्या अगोदर ते आत्तापर्यंत आपल्या कंट्रोलमध्ये नव्हतं. की समजा तुम्ही 21 वर्षाचे आहे, तोपर्यंत तुम्ही ज्या घराण्यात जन्माला आला, तुमचे घरातले विचार, फॅमिली, फ्रेंड्स, नातेवाईक, नंतर त्या आसपासचे विचार, त्या देशातले जे पण कंडिशनिंग आहे, जे पण विचार आहे, तिथले धोरणं आहेत, तुमची भाषा, हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. कंडिशनिंग, त्या नजरेतूनच तुम्ही दुनिया बघताय सध्या. ठीक आहे. पण आता हा जो नॉलेज आहे की तुम्ही जर विचार चेंज केले तर लाईफ, रिॲलिटी चेंज होऊ शकते तुमच्यासाठी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अजून वेगवेगळ्या गोष्टी बघू शकता. आत्तापर्यंत जे बघत होता ते ठीक आहे, पण तुम्ही एक वेगळं तुमचे विचार चेंज केले, माइंडसेट चेंज केला, पर्स्पेक्टिव्ह चेंज केलं आहे, अँगल चेंज केले, फिल्टर चेंज केले, तर तुम्हाला दुनिया पूर्ण वेगळी दिसायला चालू होते. ठीक आहे. तर विचार तुम्ही जर बदलायला सुरू केले तर तुम्हाला जग वेगळं दिसतं. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, की समजा तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा वेबसाईट बघितले. तिथं तुम्ही गेला आणि तुम्ही समजा आपण मेनचं बघूया की टी शर्ट घ्यायचं आहे, तर टी शर्ट तिथं सर्च केलं आणि त्यानंतर मग टी शर्ट्स फॉर मेन, फक्त नुसतं टी शर्ट सर्च केलं, त्यावेळेला तुम्हाला तिथं 2 लाख रिझल्ट आले. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही टी शर्ट्स फॉर मेन, त्यानंतर तिथं आले तुम्हाला 60,000 रिझल्ट्स आले. त्यानंतर तुम्ही जे प्राईस रेंज आणि नंतर टी शर्टची साईज, म्हणजे नेक, कॉलर, जे पण आहे, फुल स्लीव्ज, जे पण पाहिजे ते टाकलं. त्यानंतर अवेलेबिलिटी, हे सगळं टाकल्यावर तुम्हाला लास्ट रिझल्ट आले 2,000. त्या 2,000मधनं तुम्ही जे पण चॉईस करता. तर हे फिल्टर जे आहेत ना, हे थॉटसारखे आहेत. आपण जेवढे पण आपले ऑलरेडी जे कंडिशनिंग आहे, जे आपले विचार आहेत, ते आपल्याला फिल्टर म्हणून आपलं जे जग आहे त्याच्यामध्ये, आणि हे थॉट्स आहेत आपल्यामध्ये आणि त्या जगामध्ये मध्ये येतात विचार, आणि त्यानेच आपण दुनिया बघतोय. आणि आपल्याला तेच खरं वाटतंय, कारण का आपल्याला माहितीच नाही की आपल्यामध्ये आणि जगामध्ये एक दुसरी गोष्ट आहे जी हिडन आहे, जे दिसत नाही. प्रत्येक गोष्टी त्याच्या थ्रूच येतात आपल्याला. ठीक आहे. आतमधून म्हणजे इथूनच येणार आहे सगळं. थॉट्स फक्त आपल्याला जे पण बघतोय आपण, त्या थॉट थ्रू आपल्या
अंडरस्टँडिंगमध्ये येतात, ठीक आहे, आपल्या डोक्यात येतात. असाच विषय हा. ही जी पण आहे ती माझी अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तुम्ही विश्वास ठेवायचा नाही कुठल्या गोष्टीवर, कारण का कुठला मी टीचर नाही आहे. मी फक्त जे मला वाटते, जे मला बरोबर वाटते ते मी एक शक्यता तुमच्याबरोबर शेअर करतो की असं होऊ शकते, चेक करा तुम्ही, ठीक आहे. थॉट्स चेंज केले तर आपल्याला रिॲलिटी वेगळी दिसू शकते. तुम्ही जे पण जेवढे पण धर्म आहेत, हिंदुझम आहे, बुद्धिझम आहे, इस्लाम आहे, अजून आहे स्टोइसिझम, असे वेगवेगळे जे फिलॉसॉफीज आहेत ते जर तुम्ही वाचायला चालू केले नाही तर ऐकले नाही तर जे पण जर तुम्ही ते बघितले तर ते एक स्कूल ऑफ थॉट्स आहेत, ठीक आहे. आणि त्या थॉट्समधनं जे आपण बुक्स आहेत, होली बुक्स, जे रिलिजियस बुक्स आहेत आणि फिलॉसॉफीज आहेत, हे सगळे म्हणजे आपल्याला एक फिल्टर येतो आणि त्या फिल्टर थ्रू आपण दुनिया बघायला चालू करतो, ठीक आहे. त्यासाठी म्हणतात की लय त्रास व्हायला लागला तर लोक काय करतात की तू भगवद्गीता वाच, तू बायबल वाच, असं एकमेकाला सांगतात. ते कारण काय आहे की तुमचे जे विचारसरणी आहे, जे तुमचे थॉट्स आहेत ते लिमिटेड आहेत. मग ज्या वेळेला आपण ह्या बुक्समधनं जातो, हे रिलिजियस बुक्समधनं, ते आपल्याला एक वेगळे पर्स्पेक्टिव्ह भेटतात, म्हणजे वेगळे फिल्टर येतात तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही एक्सपिरियन्स करायसाठी तुम्हाला तुमच्या ओल्ड जे फिल्टर्स आहेत त्याने सगळं नुसतं त्रासदायक दिसायला लागले. मग वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघा, म्हणजे काय, वेगळ्या फिलॉसॉफीनी बघा आयुष्य, की जर तुम्ही सगळं आयुष्य तुम्हाला दुःखी दिसायला लागले तर हिंदुइझममध्ये असं आहे की पूर्ण सगळे जे आहे लीला आहे, ठीक आहे, खेळ आहे एक. तर त्या दृष्टिकोनानं जर तुम्ही बघायला गेला, आयुष्याला इंटरप्रेट करायला लागला सगळ्या गोष्टींना, तर तुम्हाला सगळं ठीक वाटायला चालू होते, एकदम छान वाटायला चालू होते, तुम्ही एकदम त्रास करून नाही घेत. आणि स्टोइसिझममध्ये की जे पण आहे बाहेर चाललं ते चाललं आहे, मी स्वतःला त्रास करून घेणार नाही, अशा एक फिलॉसॉफी आहे स्टोइसिझमची, ठीक आहे. ती पण डिटेलमध्ये आपण बोलूया नंतर. आता मी फक्त नावं सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, यूट्यूबवर सगळं आहे एकदम फ्रीमध्ये, डिटेलमध्ये भरपूर बुक्स वगैरे. पण ॲक्च्युअलमध्ये का केलं पाहिजे ते सांगतो मी, की का आपण थॉट्स चेंज केले पाहिजे, एवढं का महत्त्वाचं आहे. कारण का आपण म्हणजे थॉट्सच आहे. ओव्हरऑल आपण एक बिलीव्ड थॉट, जे विश्वास ठेवला आहे आपण लहानपणापासून आत्तापर्यंत, जे पण आपण 21, 25, 30 जे पण आपण वर्ष झाले आता सध्या, तोपर्यंत ते क्रॉस चेक न करता फक्त विश्वास ठेवत आलं, जे पण असेल ते त्या थॉट्स थ्रू आपण दुनिया बघतोय. आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे की ते थॉट जर चेंज केले, पर्स्पेक्टिव्ह चेंज केलं, माइंडसेट चेंज केले, तर तुम्हाला दुनिया वेगळी दिसू शकते. ह्याला आपण असं पण बघू शकतो, हे ऑपरेटिंग सिस्टम आहे. जर तुमचा विंडोज XP आहे, विंडोज विस्टा, विंडोज 98 आहे तुमचा ऑलरेडी, या विंडोज 7 आहे, तर तिथं दुसरे ऑपरेटिंग सिस्टम अवेलेबल आहेत. मॅक आहे, लिनक्स आहे, विंडोज 8, 9, 10, 11 आहे. तर हे ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही जर तुमच्या हार्डवेअरमध्ये इन्स्टॉल केले तर एक वेगळी रिॲलिटी एक्सपिरियन्स करायला बघायला भेटेल तुम्हाला. तर या थॉट्सला तुम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या हिशोबाने पण समजू शकता. फिल्टर्स, ऑपरेटिंग सिस्टम, हे जरा आहे ना, आपण ह्या टेक्निकल वर्ल्डबरोबर जरा त्याला असोशिएट करून समजायला चालू केलं ना, जरा एकदम जबरदस्त समजायला चालू होईल ते, ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया अजून पण या वेळेला जे पण मला आत्ता सांगू वाटलं ते मी शेअर केलं तुमच्याबरोबर, की तुम्ही आत्ता पहिलं बघायला चालू करा की मी जे बोलतो आहे हे ॲक्च्युअलमध्ये असं आहे का. क्रॉस चेक करायचं. आपल्या सगळ्यांमध्ये एक विवेकबुद्धी आहे, ठीक आहे, अवेअरनेस, विवेकबुद्धी, कॉन्शियसनेस, त्याच्याने आपण नाही का कॉन्शियस माइंड क्रॉस चेक करतो. आत्ता करायला चालू करतो. लहानपणी ते करत नव्हतो आपण. जे पण सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवत होतो, त्यामध्येच हे सगळे राडे झालेले असतात, ठीक आहे.
लहानपणी जे चाइल्डहूडमध्ये जे झालेलं असते ना, त्याला आपण क्रॉस चेक नाही करत. आता आपण ते आपले अवेअरनेस वाढायला चालू झालेली असते, त्यावेळेला आपण क्रॉस चेक करायला चालू करतो. आपलं क्रिटिकल माइंड जे असते, लॉजिकल माइंड, ते ना येते मध्ये, डायरेक्ट ॲक्सेप्ट नाही करत आता. पण लहानपणी ते नाही झालं ना तसं. मग आपल्याला जे पण आता त्रास होतात ते ऑलरेडी जे इन्स्टॉल्ड ॲप्स आहेत, जे थॉट्स आहेत, फिल्टर्स, त्यामुळं आपण आपली दुनिया इंटरप्रेट करायला ऑलरेडी करतो आहे आपण सध्या, त्यामुळे त्रास होतो आहे. मग आता जर त्रास होतो आहे तर कॉन्शियस माइंडनी जे पण अनकॉन्शियस फिल्टर्स आहेत ते चेंज करायला लागतील आपल्याला. मग आपण आता बाहेरचं सोडून द्या, आतमध्ये बघायला चालू करतील की असं मी का वागतो आहे, का असं मी विचार करतो आहे आणि का असं असलं पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही विचारू शकता तुम्हाला काय वाटते, तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला काय वाटते ते. ठीक आहे. फक्त क्रॉस चेक करा आणि जे मी बोलतो आहे ते माझ्या अंडरस्टँडिंगनी सांगतो आहे तुम्हाला मी. तुम्हाला पटते का नाही पटते तुम्हाला विचार करायचा. ठीक आहे. धन्यवाद.